हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत दाल खिचडी. दाल खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतला, 1 छोटी वाटी मसूर डाळ, 1 छोटी वाटी तुरीची डाळ आणि 1 छोटी वाटी मुगाची डाळ. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. डाळ, तांदूळ हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर एखादी डाळ नसली तर तुम्ही स्किप करू शकता. पण जर तिघही डाळी टाकली तर दाल खिचडी एकदम टेस्टी लागते. आता आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता कुकरमध्ये मी 4 ग्लास पाणी घातलं आणि 1 पळी तेल घातलं. त्याच्यात आता चवीनुसार मीठ घातलं. चवीनुसार मीठ घातलं गेलं की आता आपण हळद घालूया. हळद पण घातली. आता हे सर्व उकळ येऊस्तर हे करू. मग नंतर उकळ आली की डाळ तांदूळ आपण सगळं त्याच्यात घालून देऊयात, जे आपण स्वच्छ धुतले होते. तुम्ही म्हणत असणार की दाल खिचडी बनवत आहे पण फोडणी नाही दिली. तर हेच मेन आहे की आपण फोडणी नंतर देणार आहोत. अगोदर आपण डाळ खिचडी ही पण म्हणजे तांदूळ आणि डाळ ही अगोदर शिजवून घेणार आहोत. आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा बघतो ना की डाळ खिचडी जर आपण ऑर्डर दिली तर ती कशी असते, पातळ असते मस्त आणि फोडणी वरतून घातलेली असते. सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. म्हणून मी अगोदर तांदूळ धुवून, डाळ स्वच्छ धुवून ही चांगली आपण पाण्यात चांगली शिजवून घेऊया. पण त्याच्यात आपण तेल, हळद, मीठ हे पण घातलं आहे. आता सर्व धुवून टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता पाण्याला उकळ आली की 5 मिनटं असेच बिना कुकर लावायची शिजू देऊया आणि नंतर कुकर आपण लावू, पण कमी गॅसवर. कमी गॅसवर 10 ते 15 मिनटं आपण मस्त शिजवून घ्यायची, जेणेकरून डाळ आणि तांदूळ छान शिजायला हवे आणि मस्त अशी पातळ अशी आपल्याला खिचडी बनवायची आहे. म्हणून पाण्याला आपण 5 मिनटं उकळू दिलं. आता आपण कुकर लावून घेऊया. अगोदर गॅस कमी करून घेतला, त्याच्यानंतर कुकर हा लावून घेतला. आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण चेक करू की आपली दाल खिचडी शिजली आहे का. आता मी चमच्याच्या साहाय्याने पूर्ण दाल खिचडी थोडी घोटून घेईल. दाल खिचडी म्हटली म्हणजे थोडी घोटलेलीच छान लागते. हे बघा, अशा पद्धतीने मी दाल खिचडी ही घोटून घेतली. तिला चांगली अशी घोटून झाली की आता आपण याच्यावर फोडणी घालण्यासाठी फोडणीला तडका देऊया. अगोदर मी एका भांड्यात साजूक तूप घातले. 3 ते 4 पळी आपण साजूक तूप घालून घेऊया. तुपाची फोडणी दिली म्हणजे दाल खिचडी एकदम टेस्टी लागते. त्याच्यात आता अगोदर मोहरी घातली. मोहरी तडकायला लागली की जिरं घातलं आणि जिऱ्यानंतर लसूण होते. लसूण चांगले फ्राय केले. लसूण भरपूर टाकायचे आहे. लसूण जास्त टाकल्याने दाल खिचडीला एकदम छान अशी टेस्ट येते. आता मला थोडीशी तिखट पाहिजे होती, जास्त पण नाही, म्हणून मी लाल मिरची टाकली. तुम्हाला जर लहान मुलांना खाऊ घालायची असेल तर तुम्ही मिरची स्किप केली तरी चालेल. आणि कढीपत्ता घातला. फोडणी ही मस्त कडक अशी झाली आहे. आता आपण गॅसवर कुकर ठेवूया आणि जी फोडणी तयार केली होती ती आपण आता आपले डाळ खिचडीमध्ये टाकूया. हे बघा, अशी फोडणी घालूया आणि आता हिला पूर्ण मिक्स करून घेऊया. दाल खिचडीला आपण पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून जी फोडणी आपण टाकली आहे ती पूर्ण खिचडीमध्ये मिक्स व्हायला हवी. ही अशी खिचडी जेव्हा आपल्याला बरं नसलं किंवा आपला स्वयंपाक करण्याचा मूड नसला, पण आपल्याला भूक लागली आहे, छोटी मोठी भूक, तेव्हा आपण ही अशी खिचडी तयार करू शकतो. झाली की मग आपली दाल खिचडी रेडी, रेस्टॉरंट स्टाईल. या मग सर्वांनी गरमागरम खिचडी, दाल खिचडी खायला. त्याच्यावर तुपाची धार टाकूया. झाली आपली झटकीपट अशी दाल खिचडी. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हा सर्वांना दाल खिचडीची? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.